ठरलं तर मग या मालिकेच्या 20 जुलैच्या भागामध्ये फायनली अर्जुन अलिबागला जायला निघालेला असतो आणि सायली त्याला बाईक करण्यासाठी गेटपर्यंत आलेली असते आणि त्याला इन्स्ट्रक्शन सारखी देत असते, सर त्यानं प्रियाच्या नादी लागू नका, प्रिया तुम्हाला उगाचच अडकवायचा प्रयत्न करेल आणि प्रत्येक वेळेला मला मेसेज करत जा, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिथल्या अपडेट्स मला देत जा आणि सर प्लीज जपून राहा, प्रिया ही खूप धूर्त मुलगी आहे असं म्हणत सायली बिचारी अर्जुनला इन्स्ट्रक्शन देत असते। तिला प्रियासोबत चाललेल्या अर्जुनची खूप काळजी वाटत असते। अर्जुन म्हणतो तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स देईन असं म्हणत अर्जुन आता इकडे प्रियाला पिकअप करण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी येतो। प्रिया ठरलेल्या ठिकाणी अर्जुनची वाट पाहत असते। अर्जुनची गाडी दिसल्यावर ती खूप खुश होते, हात करून त्याला मी इकडे थांबले असा इशारा करते। मग अर्जुन कार थांबवतो आणि प्रियाला पिकअप करतो। प्रिया आता कारमध्ये बसते आणि आता अर्जुनकडे पाहत म्हणते, अर्जुन आय एम सो एक्साइटेड, खरंच म्हणजे रात्रभर मला झोपच नाही आली तुझ्यासोबत फिरायला जायचंय म्हणून, तू सुद्धा खूप एक्साइटेड असशील ना। यावरती अर्जुन आता हो हो मी सुद्धा एक्साइटेडच आहे ना असं म्हणत आता प्रियाला खोटं खोटं बोलायला लागतो। आता असं म्हटल्यावरती प्रिया कारमध्ये छानपैकी ही गुलाबी हवा वेड लावे जीवा हे गाणं लावते आणि ते गाणं लावत प्रिया एन्जॉय करत असते। अर्जुन ते गाणं ऐकतो, प्रियाकडे पाहतो, तोंड वाकडं करतो, पण दुसऱ्या क्षणाला ते गाणं ऐकल्यावरती अर्जुनला सायलीची आठवण येते आणि तो विचार करतो किती छान वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये या गाणं लावलं असताना कारमध्ये सायली असायला हव्या होत्या, म्हणजे खरंच सायली असत्या तर ही ड्रायव्हिंग माझी ही जर्नी खूप रोमॅन्टिक झाली असती असं म्हणत त्याला आता सायली आठवते आणि या सगळ्यामध्ये सायली आपल्या सोबत असती तर किती छान झालं असतं हे सगळं आठवतं आणि अर्जुन सायलीची आठवण काढत असतो। तोपर्यंत प्रिया मात्र अर्जुनच्या बाजूला बसून बडबड करत असताना अचानक म्हणते, अर्जुन कार थांबव असं म्हणत ती कार थांबवून समोर उभ्या असलेल्या बाईकडून आता गजरा घेण्यासाठी येते आणि त्या बाईला मोजून 15 रुपये देत म्हणते, हे घे एवढीच किंमत आहे। ती बाई म्हणते, हो ताई एवढ्याशा किमतीला नाही गजरे विकत आम्ही। प्रिया म्हणते, मला काय फसवतेस का? काही नाही 15 रुपयालाच मिळतो गजरा असं म्हणत तिच्या हातावर ती 15 रुपये ठेवत आता प्रिया तो सायलीचा गजरा घेऊन अर्जुनच्या कारमध्ये येते। कारमध्ये आल्यावरती ती गजरा कारच्या समोर ठेवते आणि आता अर्जुनला म्हणते, चल छानपैकी रोमॅन्टिक वातावरण झालंय, गाणं लावलंय आणि छानपैकी फुलांचा ओरिजिनल सुगंध, चल ड्राईव्ह कर। आता फुलं तिकडे ठेवल्यावर आता सायलीच्या फुलांच्या अर्जुनला ॲलर्जी असते आणि त्याला शिंकावरती शिंका यायला लागतात। अर्जुन शिंकत असतो आणि आता इकडे प्रिया म्हणत असते, काय झालं? यावरती अर्जुन म्हणतो, सिरियसली म्हणजे तुला काहीच आठवत नाहीये? यावरती प्रिया म्हणते, काय? अर्जुन म्हणतो, पहिले ही गजरा बाहेर टाक। मग प्रिया तो गजरा बाहेर टाकते आणि काय झालं? यावरती अर्जुन म्हणतो, खरंच तन्वी तुला आठवत नाहीये? तू लहानपणी सुद्धा असंच करायचीस, माझ्या मागे फुलं घेऊन फिरायची जेणेकरून मला त्रास व्हायचा आणि मी सांगायचो नको तन्वी, तू आज पण तेच केलंस। प्रिया विचार करते, अरे बापरे मी चांगलीच माती खाल्ली, हे आता मला माहिती नाही असं म्हटलं तर याला माझ्यावरती संशय येईल। अर्जुन म्हणत असतो, बोल ना तन्वी, तुला खरंच लहानपणीचं काही आठवत नाही? आता मात्र खोटारडी प्रिया सिच्युएशन हँडल करण्यासाठी लगेचच म्हणते, नाही म्हणजे तसं नाहीये अर्जुन, मला आठवते की तुला फुलाची ॲलर्जी आहे, पण तुला कोणत्या फुलाची ॲलर्जी आहे हे मी पूर्णपणे विसरूनच गेले रे। म्हणजे आता तर माझ्या लक्षात यायला हवं होतं की तुला सायलीची सगळेच ॲलर्जी व्हायला लागलेली आहे। सायलीची ॲलर्जी आहे, सायलीच्या फुलांची सुद्धा ॲलर्जी तुला होत असणार, नावच सायली आहे की असं म्हणत प्रिया घाणेरडा जोक करत असते। अर्जुन आता आवडत नसून सुद्धा त्या जोकला दाद देत असतो आणि मनामध्ये मात्र अर्जुनचा संशय येतो, म्हणजे कसं शक्य आहे? तन्वीला आधीची गोष्ट का नाही आठवत आहे? म्हणजे तिला खरंच आठवत नसेल का की असं काही घडलं होतं? नाही हे सगळं विचित्र आहे, पण सध्या मला या गोष्टीवरती विचार करून चालणार नाही, मला फोकस केला पाहिजे तो फक्त आणि फक्त हिच्याकडून सत्य काढून घेण्यामध्ये, सध्या ह्या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही असं म्हणत अर्जुनला संशय येतो की तन्वीला ही गोष्ट का आठवत नाही, पण दुसऱ्या क्षणाला तो ती गोष्ट सोडून देतो आणि आता फोकस करतो मधुभाऊंच्या केसमध्ये सत्य काढून घेण्यासाठी। आता मात्र प्रिया इकडे कसं याला मूर्ख बनवलं या ह्याच्यात खुश असते।
आता इकडे दोघं जण फिरायला गेलेत म्हणून सायलीचा जीव वरती खालती होत असतो आणि या सगळ्यामध्ये सायलीच्या मनामध्ये नको नको ते विचार येत असतात. अर्जुन सरांचा मेसेज का नाही आला, हे दोघं जण सुखरूप पोचले असतील ना, नक्की काय घडलं, 100 इतके विचार तिच्या मनात येत असताना ती रूम मध्ये उदास बसलेली असते. तितक्यात अस्मिता आता जखमेवरती मीठ चोळण्यासाठी तिकडे येते. जखमेवरती मीठ चोळायला ती तिकडे येते आणि आता ती म्हणते, काय ग, म्हणजे इकडे अर्जुन गेलेला आहे अलिबागला म्हणून तू चिंता करतेस का? कसं आहे ना, बायकोला वैतागलेला नवरा कधी काय करू शकतो तुला कळत नाही बरं का. यावरती सायली म्हणते, काय बोलता तुम्ही अस्मिताताई? यावरती अस्मिता म्हणते, अगं तुझं आणि अर्जुनचं हल्ली पटत नाही ना, माझ्याशी खोटं नको बोलूस, मला सगळ्या गोष्टींची अपडेट्स असते. यावरती सायली म्हणते, नाही हो तसं काही नाहीये. अस्मिता म्हणते, तू गप्प बस ग, तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मला माहिती आहे तुमच्या दोघांचं पटत नाहीये आणि म्हणूनच तुला टाकून अर्जुन गेलाय ना फिरायला अलिबागला. आणि कसं आहे ना, अलिबागला तो गेलाय ना, तिकडे त्याला चांगलीशी मुलगी मिळाली ना तर त्याचा पाय घसरायला वेळ नाही लागणार, कारण बायकोसोबत न पटणाऱ्या नवऱ्यांचं हे नेहमी असंच होत असतं. बघ बरं, तुझा नवरा तुझ्या हातातून कायमचा निघून जाईल, असं म्हणत मुद्दाम अस्मिता सायलीला भडकवत असते जेणेकरून सायलीच्या मनामध्ये संशय यावा, अर्जुन सायलीची भांडणं अधिकाधिक वाढत जावीत. आता मात्र इकडे सायलीच्या मनामध्ये संशयाची पाल ऑलरेडी आधीपासून चुकचुकत असते आणि त्याच्यातच अस्मिताचं या बोलण्यामुळे तिला धक्काच बसतो आणि थोडीशी ती विचार करत अर्जुनला सारखी सारखी मेसेज करायला लागते. तोपर्यंत इकडे आता अर्जुन आणि प्रिया हे आता अलिबागला येऊन पोहोचलेले असतात आणि अलिबागच्या एका रिसॉर्टला उतरून त्याच रेस्टॉरंटला दोघं जण येतात. प्रिया खूप एक्सायटेड असते आणि काय अर्जुन, इथेच तुझी मीटिंग क्लायंटची होणार होती का? अर्जुन म्हणतो, हो, माझे क्लायंट इथेच मला भेटायला येणार होते. प्रिया म्हणते, खरंच मी खूप एक्सायटेड आहे. असं म्हणत प्रिया आता खूप एक्सायटेड असते आणि अर्जुन एक्सायटेड असतो, तो म्हणजे तिच्याकडून सत्य काढून घेण्यासाठी. कसा विषय काढू, काय विषय काढू आणि हिला कसं बोलतं करू, हाच डोक्यामध्ये विचार चालू असतो. अर्जुन आता ऑर्डर देतो. तोपर्यंत मात्र आता सायली विचार करत असते, सर पोहोचले असतील का? तोपर्यंत प्रिया आता काही कामानिमित्त तिकडून उठून जाते. मग ताबडतोब अर्जुन सायलीला मेसेज करतो, मिसेस सायली, मी अलिबागला पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही अलिबागच्या एका रिसॉर्टमध्ये आहोत, त्यांच्याच रेस्टॉरंटमध्ये उतरलेलो आहोत आणि आम्ही इकडून आता ताबडतोब इकडे मी तन्वीला घेऊन आलेलो आहे. तन्वीला घेऊन इकडे आलोय आणि तर मी कॉफी घेतोय, ही माझी सकाळपासूनची दुसरी कॉफी आहे. असे सगळे परफेक्ट अपडेट सायलीला देत आता अर्जुन तिला मेसेज करतो. सायली तो मेसेज वाचते आणि मेसेजला रिप्लाय करणार. तोपर्यंत तिकडे आता प्रिया आलेली असते. प्रिया आल्यावरती पुन्हा अर्जुन आपल्या जागेवरती येऊन बसतो आणि दोघं जण गप्पा मारायला लागतात. तोपर्यंत सायली मेसेज करते, सर बरं झालं तुम्ही मला कळवलं ते, पण या प्रियापासून सावध राहा, म्हणजे तुम्ही तिच्याकडून सत्य काढून घ्या आणि ताबडतोब निघा. फार काही तिच्यासोबत तिकडे थांबू नका, कारण तीच तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवायला कमी करणार नाही आणि म्हणून तुम्ही या सगळ्यामध्ये तिच्यासोबत जास्त वेळ न घालवता माहिती काढा, मधुभाऊंच्या खुनाबद्दल काही मिळतंय का बघा आणि तिकडून निघा. असं म्हटल्यावरती हा मेसेज आता सायलीने सेंड केल्यावरती अर्जुनला मेसेजची रिंगटोन येते. प्रिया म्हणते, काय आहे हे, कुणाचे इतके मेसेज, सारखे मेसेजवरती मेसेज, मेसेजवरती मेसेज. आता अर्जुनला प्रश्न पडतो की हा मेसेज मी रिसीव्ह कसा करू, वाचू कसा, की मिसेस सायलीने काय लिहिलंय. ही प्रिया तर मला मेसेज वाचूच देत नाहीये. प्रिया म्हणते, अजिबात नाहीये, सारखं सारखं तू फोनवरती बोलायचं नाहीये, सारखं सारखं तू ना आता काम नाही करायचं, माझ्यासोबत आलायस की नाही, आता हा फोन मीच ठेवून घेते. असं म्हणत प्रिया चक्क तो मोबाईल आपल्या हातात घेते. अर्जुन म्हणतो, ऐक ना तन्वी, अगं माझ्या क्लायंटचा महत्वाचा मेसेज असू शकतो, त्याला काय बोलायचंय मला बघू तरी दे. प्रिया म्हणते, बिलकुल नाही, जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस ना तोपर्यंत कुणाचा कॉल तू घ्यायचा नाहीयेस. असं म्हणत प्रिया तो मोबाईल ठेवून देते. अर्जुनला टेन्शन येतं, जर का मिसेस सायलींचा काहीतरी वेगळाच मेसेज हिने वाचला तर हिला कळेल की मी इकडे का आलेलो आहे आणि मग माझं काम काही होणार नाही. प्रिया म्हणते, अर्जुन काय चाललंय, आता थांब मीच मेसेज बघते, कोण तुला सारखं सारखं मेसेज करते ते. अर्जुन म्हणतो, तन्वी नको, माझे क्लायंटचे मेसेज आहेत, माझे प्रोफेशनल मेसेज आहेत. त्यावरती प्रिया काही ऐकत नाही. प्रिया ते मेसेज आपल्या हाताने उघडते आणि आता मेसेज बघितल्यावरती प्रियाचा चेहरा एकदम रंग उडतो.
यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, तन्वी तन्वी काय झालं, दे माझा मोबाईल. पण प्रिया मात्र आता अवाक होऊन तो मोबाईल पाहत बसते. सायली विचार करत असते, सरांनी का बरं माझ्या मेसेजचा रिप्लाय नाही केला. सर असे काय इतके बिझी झालेत की 2 मिनिटं माझ्या मेसेजचा रिप्लाय देत नाहीयेत. सायलीला जरासं टेन्शनच येतं. सायलीला टेन्शन येतं तोपर्यंत इकडे सायली किचनमध्ये असते. तिकडे विमल येते आणि सायली ताई काय चाललंय तुमचं, तुम्ही काय करताय. सायली म्हणते, काही नाही विमल ताई, मी इकडे वांगी कापते आहे. आज एक काम करूया, वांग्याचं भरीत आणि भाकरी करूया. त्यासाठी मी वांगी कापून ठेवते आणि भरीत करते. यावरती आता मात्र विमल म्हणते, सायली ताई सकाळपासून तुमचं कशामध्ये लक्षच नाहीये. म्हणजे आज तुम्ही सकाळीच मला सांगितलं होतं की दुधी भोपळ्याची भाजी करायची, डाळ टाकून आणि कणिक मळायला घे. तर भाजी तर झालेली आहे आणि भाकरीचं काय बोलताय तुम्ही. मी तर कणिक मळायला घेतलं सुद्धा आहे. यावरती सायलीचं लक्ष नाहीये हे विमलच्या लक्षात येतं. ती कोणता तरी विचार करते हे सुद्धा समजतं. मग मात्र विमल म्हणते, तुम्ही एक काम करा, तुम्हाला कामाचं खूप खूप बर्डन आहे. तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता डायनिंग टेबलवरती बसा, मी तुमच्यासाठी छानपैकी आता चहा घेऊन येते. असं म्हणत विमल आता सायलीला डायनिंग टेबलवरती बसवते आणि चहा तिच्यासाठी करायला लागते. पण सायलीच्या डोक्यातून अर्जुन आणि इकडे प्रियाचे विचार काही जाता जात नसतात. तोपर्यंत इकडे आता कल्पनाची कॉफी आणि सायलीचा चहा रेडी होतो. सायली कल्पनाची कॉफी आणि आपला चहा घेऊन डायनिंग टेबलवरती येते. पण तिच्या डोक्यामध्ये सतत विचार असल्यामुळे आपला चहा कल्पनाला आणि कल्पनाची कॉफी आपल्याला घेऊन डायनिंग टेबलवरती बसते आणि आता मोबाईल बघायला लागते. मोबाईल बघता बघता विचार करते, अजून का अर्जुन सरांनी मला रिप्लाय नाही केला. अजून त्यांना वेळ नसेल का मिळाला मला रिप्लाय करायला, की ही समोर तन्वी बसती असेल. नक्की काय घडलं असेल शंका कुशंका करत आता सायली अस्वस्थ असते. तोपर्यंत प्रियाने मेसेज पाहिलाय की काय, या बोलण्यामुळे अर्जुन अस्वस्थ असतो. तर अर्जुन म्हणतो, काय झालं तन्वी. प्रिया म्हणते, हे काय तुझा फोन ब्लॉक आहे. असं फोन ब्लॉक आहे म्हटल्यावरती अर्जुनच्या जीवात जीव येतो. तो मोबाईल काढून घेतो. अगं क्लायंटचा कॉल आहे ना, बघतो मी काय मेसेज आहे ते, तू दे बरं इकडे. असं म्हणत आता मात्र अर्जुन तो मोबाईल काढून घेतो आणि प्रियाला परत गोल गोल गुंडाळण्यासाठी तयार होतो. त्यावरती प्रिया म्हणते, खरं सांगू का अर्जुन, तर आपली मैत्री व्हायला आता इतका उशीर का झाला. या सगळ्याला कारण ती सायली आहे. तू माझ्याशी प्रामाणिकपणे बोलू शकतोस. सायली तुला जे त्रास देते, सायलीमुळे तुला जो त्रास होतो तो तू मैत्रीण म्हणून माझ्याशी शेअर करू शकतोस. आता मात्र प्रियाला घोळ्यात घ्यायचं, हीच ती वेळ आहे आणि ही वेळ आपल्याला साधायला पाहिजे असा विचार करत अर्जुन म्हणतो, काय सांगू तुला, माझी व्यथा मी फक्त तुझ्या समोर मांडू शकतो. म्हणजे ह्या सायलीने माझं जगणं नको केलंय. सगळ्यांच्या समोर परफेक्ट सून आहे, सगळ्यांच्या समोर परफेक्ट बायको आहे आणि कशी या घरासाठी योग्य आहे असं म्हणत तिने सगळ्यांना आपल्या घोळ्यात घेतलंय. पण ऍक्च्युली तिचं खरं रूप काय आहे हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे. बाकी सगळे सुद्धा, पूर्णाची सुद्धा तिच्या जाळ्यात अडकत चाललेली आहे. पण आत्ता ना मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. असं म्हणत अर्जुन आता प्रियाचा हातात घेऊन तिला आता गोड गोड बोलण्यात भुलवून आपण सायलीचा किती राग करतो आणि तू माझ्या आयुष्यभरामुळे किती बदल झालेत हे पटवण्याचा प्रयत्न करत असतो. तोपर्यंत कल्पना म्हणत असते, सायली अगं हे काय, म्हणजे तुझं लक्ष नाहीये बरं का, तू माझी कॉफी तू घेतलीस, तुझा चहा मला दिलायस. सायली म्हणते, सॉरी आई, म्हणजे माझं लक्षच नव्हतं. यावरती अस्मिता म्हणते, नवरा एक दिवस काय बाहेर गेला तर बायकोचं लक्ष नाहीये का. अगं नवरा बाहेर गेलाय पण सुनेची म्हणून जी कर्तव्य असतात ती तुला करायला पाहिजेतच ना. असं म्हणत अस्मिता सुनेची कर्तव्य म्हटल्यावरती इकडे कल्पना म्हणते, सुनेची आणि कर्तव्य या 2 शब्दांचा आणि तुझा लांबपर्यंत संबंध आहे का अस्मिता. अगं सायलीला सुनेची कर्तव्य समजवण्याची तुला गरज नाहीये. तिला तिची सुनेची कर्तव्य अचूक समजतात. पण तुझं काय, तुला सुनेची कर्तव्य हे शब्द तरी समजून घ्यायला नकोत का. असं म्हणत कल्पना अस्मिताचा चांगला अपमान करते. सडेतोड तिची अद्दल आता तिला घडवते आणि मग मात्र अस्मिताचं डोकं ठिकाणावरती येते. आपण ज्या गोष्टीसाठी बोलतोय ती गोष्ट आपण तर आयुष्यात कधी केलीच नाही हे तिला समजतं. तोपर्यंत प्रिया म्हणते, अरे ती सायली आहे ना, ती अशीच आहे. आश्रमात सुद्धा पुढे करून मी किती चांगली हेच दाखवण्याचा प्रयत्न करते. सुभेदारांच्या घरात येऊन पण ती तेच करते आहे. यावरती अर्जुन म्हणतो, खरं सांगू का, पण आता मला नात्यांचं महत्त्व समजलंय. म्हणजे लहानपणीची नाती, आपली खरी नाती ही काय असतात हेच समजलंय. म्हणजे खरं तर मी तुला ओळखायला खूप उशीर केला.
यावरती प्रिया म्हणते, अर्जुन खरं सांगू का, तर आपल्या साखरपुड्याच्या दिवशी तू सायली सोबत लग्न केलंस ना, तेव्हा माझ्या जीवाला काय वाटलं तुला माहिती आहे का? या सगळ्यामध्ये तू मला खूप खूप हर्ट केलं होतंस, पण आज तू जे बोललास ना, तर आत्तापर्यंत तू मला हर्ट केलेलं मी सगळं सगळं विसरून गेले. तू माझ्याशी सगळं सगळं बोलू शकतोस, कसलीही भीडभाड न बाळगता तू मला माझी मैत्रीण म्हणून सगळं सांगू शकतोस. असं म्हणत आता इकडे प्रिया अर्जुनला आपल्या घोळ्यात घेण्याचा प्रयत्न करते. अर्जुनला वाटत असतं की आपण ट्रॅप रचलाय, पण हा प्रियाचा ट्रॅप असतो आणि त्या ट्रॅप मधून सोडवायला सायली अर्जुनसाठी आता येणार असते. इकडे आता प्रियाला ड्रिंक्स करायला लावून तिच्या तोंडून सत्य काढून घेण्याचा अर्जुनचा प्लॅन असतो, पण तो प्लॅन प्रिया त्याच्या अंगावरती उलटवते. तो तिला काही पाजणार त्याच्या आधी प्रियाच त्याला काही पाजते आणि त्याला टल्लू करून टाकून त्याच्याकडून काय हा इकडे आलाय, काय करतोय हे करण्याचा विचार करत असते. अर्जुनला ती ड्रिंक्सवरती ड्रिंक्स देते आणि आता अर्जुन बघ मी तुझं काय हाल करते, आणि अर्जुन विचार करत असतो, प्रिया तुझ्याकडून सत्य काढून घेऊन तुला डायरेक्ट जेलमध्येच मी पाठवणार. पण या सगळ्यामध्ये प्रिया जिंकते. अर्जुनला खूप ड्रिंक्स पाजते. अर्जुन खाली पडतो आणि खाली पडलेल्या अर्जुनला सावरायला तिकडे सायलीची धमाकेदार एंट्री झालेली असते. आपला कॉल का नाही अर्जुन सर उचलत, आपल्याला मेसेज का नाही करत, काहीतरी संकट आहे असं म्हणत आता इकडे सायली अलिबागला पोहोचते. प्रियाला सडेतोड दम देते आणि अर्जुनवरती रागावते. अर्जुन मात्र सायली ऐका ना असं काय करताय, अहो ते असं म्हणत तो आता सायलीच्या मागे मागे करत असताना सायली मात्र पुढे जाते. तोपर्यंत सायलीला दिसतं की एका बाईला समोरून व्यायाम येत आहे, हिला मदतीची गरज आहे. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती असते प्रतिमाला वाचवण्यासाठी सायली येते. प्रतिमाला ढकलते व्हॅनच्या समोरून आणि म्हणते, ओ माई काय चाललंय तुमचं, ही व्हॅन येत होती ना. प्रतिमा तिच्याकडे पाहते. सायली प्रतिमाचा चेहरा पहिल्यांदा बघते आणि आता हिला कुठेतरी पाहिलंय असं म्हणत तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. सायली प्रतिमाला थांबवण्यामध्ये यशस्वी होणार का, प्रतिमाला घेऊन घरी येणार का, हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.